नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, गणपती येत आहेत। दरवर्षीप्रमाणे येणारा सण, सर्वांचा आवडता हा सण। तर 10 तारखेला 10 सप्टेंबरपासून गणपती येणार आहेत। तर त्यासाठी आपण मित्रांनो आज आपण चित्रशाळेत आलेलो आहोत, हे जे की आहे चेंबूर कॅम्पमध्ये। मित्रांनो, ज्या चित्रशाळेत आपण आलेलो आहोत ते पूर्णपणे शाडूच्या मातीचे गणपती बनवतात। तुम्हाला इथे फक्त शाडूच्या मातीचेच गणपती मिळतील। चेंबूरमध्ये हे खूप रेअर आहे। काही जे POPने किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसने म्हणतो आपण, तर त्यांनी जे बनवणारे आहेत ते आहेतच, परंतु शाडूच्या मातीने बनवणारे गणपती जे आहेत चित्रशाळा त्या खूपच कमी आहेत। तर हे पूर्णपणे फक्त शाडूच्या गणपती प्रिफेअर करतात आणि त्यासाठीच आपण आलेलो आहोत। मित्रांनो, दरवर्षी जे आपलं शासन आहे, गव्हर्नमेंट आहे, ते दरवर्षी ओरडून सांगतं की शाडूच्या मातीला जास्त प्रिफेअर करा। शाडूची माती ही फक्त ऑलमोस्ट अगदी 2 ते 3 तासात विरघळून जाते पाण्यामध्ये आणि ती पर्यावरणाला सुद्धा चांगली आहे। त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत नाही, कारण आपल्याकडे मुंबईमध्ये एवढे तलाव नाही आहेत की तिथे POPने जो मल तयार होतो किंवा त्याचा निसरडा करण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही आहे। सो मित्रांनो, हे आहे कुंभार क्ले आर्ट्स, चेंबूरमधील सर्वप्रथम 100% इको फ्रेंडली गणेश मूर्ती कारखाना, आणि खाली ओनरचा नंबर दिला आहे भूपेंदर करून। सो हे मित्रांनो आहे यांचं शॉप, जे की आहे चेंबूरमध्ये, चेंबूर कॅम्पमध्ये। सो याची जी लोकेशनची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, किंवा त्याचा ॲड्रेस आहे तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। सो मित्रांनो, हे आहे 100% इको फ्रेंडली शॉप। पाहू शकता यांच्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत। सो मित्रांनो, या पाहतात जरी तुम्हाला या अट्रॅक्टिव्ह दिसत असतील तरी या शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत। सो यांची प्राइस किती आहे? इसका 3500। अच्छा, आणि किती फुटाची आहे? ये 19 या 20 इंचेस का। अच्छा, आणि ही आहे त्यांच्याकडे मित्रांनो सर्वात मोठी मूर्ती, जी की 2.5 फुटाची आहे आणि याची कॉस्टिंग त्यांनी ठेवलेली आहे ती 4000। मूर्त्या आहेत, तर या आहेत किती फुटाच्या त्या? एक लालबाग है 17 इंचेस। ओके, ये हमें आएगा 2200 रुपये का। ओके, या सर्वच? हाँ, ये सब यहाँ से लेके वहाँ तक अच्छा, सब 2200 रुपये के हैं। कलर लो या रेड सॉइल लो, सबका प्राइस सेम ही रखा है। तर या मित्रांनो समोर ज्या मूर्त्या दिसत आहेत या सर्व 2200 रुपये त्यांनी प्राइस कॉस्टिंग ठेवली आहे याची। मग त्यामध्ये तुम्ही कुठलीही घ्या, जे की नॉर्मल रंगवलेली मूर्ती घ्या, नाहीतर जी रेड सॉईलमध्ये आहे तर ती घ्या। कुठलीही असेल, कुठली जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही 2200 रुपये घेऊ शकता। ऑलरेडी पाहू शकता तुम्ही इथे बुकिंग झालेल्या आहेत काही मूर्त्या। ह्या ज्या मित्रांनो तुम्हाला मूर्त्या दिसत आहेत तर त्याची कॉस्टिंग यांनी ठेवलेली आहे ती 1300। 1300 रुपयापासून ज्या मूर्त्या स्टार्ट होत होत्या आम्ही तुम्हाला सांगितलेलं, तर त्या या आहेत 1300 रुपयापासून स्टार्ट। आणि पाहू शकता रेड सॉईलच्या मूर्त्या आहेत या, ज्या की पाण्यामध्ये ऑलमोस्ट 2 तासामध्ये इझिली विरघळून जातात। सो या मूर्ती पण त्याच्यामध्येच येतात, पाहू शकता। यामध्ये कुठलीही मूर्ती घ्या तुम्ही 1300 रुपयाला याची कॉस्टिंग ठेवली आहे त्याने। याची कॉस्टिंग आहे ती त्यांनी 2200 रुपये ठेवलेली आहे। या ज्या मूर्त्या आहेत मित्रांनो त्यांची कॉस्टिंग आहे ती 3500। या किती फुटाच्या आहेत? कितना फीट का है? ये 2 फीट का है। ओके, और वो 19 इंचेस के आसपास है। तर ही मूर्ती पाहू शकता मित्रांनो राईट साईडची, जी की 2 फुटाची आहे आणि इकडे आहे ती 19 इंचची मूर्ती आहे। तर कॉस्टिंग यांची ऑलमोस्ट सेमच आहे, तुम्ही कुठलीही मूर्ती बुक करू शकता। या मित्रांनो तुम्ही ज्या मूर्त्या पाहत आहेत तर या सगळ्या 1300 रुपयामध्ये येतात। पाहू शकता किती सुंदर आणि सुबक मूर्त्या बनवलेल्या आहेत। रेड सॉईलमधल्या सुद्धा खूप मूर्त्या अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत। यामध्ये हा दगडूशेठ हलवाई गणपती आणि त्याचसोबत हा बाल गणेश खूप सुरेख दिसतोय। पाठीमागे सुद्धा पाहू शकता। तर खूप कमी कॉस्टिंग आहे, यांनी खूप कमी कॉस्टिंगमध्ये ठेवलं आहे। बाहेर जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलात तर खूप जास्त रेट चालू आहेत। ह्या ज्या मूर्त्या आहेत मित्रांनो त्या आहेत 3500 रुपयांनी त्यांनी कॉस्टिंग ठेवलेली आहे। ह्या सेम मूर्त्या आहेत, एक आहे ती नॉर्मल रंगकाम केलेली मूर्ती आहे आणि दुसरी आहे ती जी रेड सॉईलमध्ये आहे।
तर दोघांचीही कॉस्टिंग त्यांनी सेम आहे. यावरून तुम्ही पाहू शकता की कॉस्टिंगमध्ये त्यांनी काहीही तफावत ठेवलेली नाही आहे. जी आहे कॉस्टिंग तीच आहे. सो कुठलीही मूर्ती बुक करा आणि तुम्हाला त्याच किमतीत त्या मूर्त्या मिळतील. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की मुंबईमध्ये खूप कमी प्रमाणात तलाव आहेत. आजकाल तर सरकार कृत्रिम तलावांनासुद्धा जास्त प्राधान्य देत आहे. तर त्यासाठी शाडूच्या मूर्त्या ह्या जास्त प्रिफेअर केल्या जातात. 10 सप्टेंबरपासून गणपती येणार आहेत. तर त्यासाठीच आपण आज आलेलो आहोत ते एका चित्रशाळेत बघण्यासाठी की कोरोनामुळे किंवा या जी काही पॅन्डेमिक सिच्युएशन चालू आहे तर त्याच्यामुळे या सणावर कितपत त्याचा प्रभाव पडला आहे ते. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. त्याने तुम्हाला आपल्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. सो भेटूया आपण त्याचे जे मालक आहेत, ओनर आहेत. सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि मित्रांनो, जे आहेत कुम्हार आर्टचे ओनर आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत. तर सर्वप्रथम हेलो, मैसल अमोल, तुमचा परिचय द्या ना. मेरा नाम भूपेंद्र कुमार है ओके. एंड आई एम द ओनर ऑफ दिस कुमार क्ले आर्ट्स. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात केली? ये लास्ट ईयर से मैंने स्टार्ट किया था. अच्छा. काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं असं की स्टार्ट करावं असं? बेसिकली सणाची आवड होती का? येस, बचपन से ही. यांच्याकडे स्वतःकडे गणपती बनवत नाहीत, परंतु त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी स्वतःच ही सुरुवात आणि ही संकल्पना सुरू केलेली आहे. तो आपको क्यों लगा है कि शाडू का ये जो मिट्टी है उससे ही स्टार्ट करते हैं? बेसिकली अभी देखा जाए तो ये जो गणेश फेस्टिवल है, एक ये यूनिटी के लिए फेस्टिवल स्टार्ट हुआ था. राइट. और फिर कैसा है, मतलब लोगों ने इसको बहुत अच्छे से, मतलब ये फेस्टिवल को सेलिब्रेट करते थे जब मैं छोटा था बचपन में. बट एक बार मुझे प्रोजेक्ट मिला था स्कूल में कि ये वाला कि फेस्टिवल दैट कॉजेज वाटर पॉल्यूशन. ओके. आई एम सॉरी, ये चीज़ ख़राब लगेगी. तो जैसे ही मैंने गूगल पे ऐसा सर्च किया कि फेस्टिवल दैट कॉजेज वाटर पॉल्यूशन, तो मुझे बहुत, मतलब वो फर्स्ट जो फ़ोटोज़ आई थी तो मैंने देखा कि ये तो अपने गणपति बप्पा की फ़ोटोज़ है. जैसे जूट चौपाटी में जो फोटो, मतलब आइडल्स डिज़ोल्व नहीं हुए हैं, तो वैसे सब आइडल्स थे. तो मुझे वो देख के बहुत ख़राब लगा. ओके. तो मैंने फिर वही टाइम पे सोचा कि इसका कुछ सब्स्टिट्यूट रहना चाहिए. हमारे पप्पा जैसे हम प्यार से घर पे लेके आते हैं, वैसे ही वो प्यार से डिज़ोल्व होना चाहिए. राईट. तर मित्रांनो, यांना पहिल्यापासूनच आवड होती गणपती सणाची आणि त्याच्यापासूनच त्यांनी ही संकल्पना सुरू केलेली आहे शाडूच्या मातीची. गव्हर्नमेंट आहे ते दरवर्षी आपल्याला सांगतं की शाडूच्या माती प्रिफेअर करा, पण तरी पण लोक POPला जास्त प्राधान्य देतात. कारण POPच्या मातीच्या ज्या मूर्त्या असतात त्या खूप अट्रॅक्टिव्ह असतात, लोकांना इझिली अट्रॅक्ट करतात. आणि आजकाल तर थोडा लाईटिंगचा झगमगाट केल्यामुळे ते अजूनच खूप छान दिसायला लागल्या आहेत. परंतु त्यापेक्षा मित्रांनो, ही जी संकल्पना आहे शाडूच्या मातीची ती पूर्णपणे पर्यावरणाला धरून आहे. पर्यावरणाची जी आपण हानी करतो, दिवसेंदिवस हानी करतच चाललो आहेत. परंतु हा जो सण आहे तो आपण श्रद्धेने, भावनेने सुरुवात करतो या सणाची. तर त्यासाठी मित्रांनो, त्यासोबत आपल्याला पर्यावरणाचाही समतोल राखणं तेवढंच गरजेचं आहे. सो त्यांना विचारूया आपण, ह्या मूर्त्या तुम्ही कुठून आणता? ये बेसिकली मेरे फैमिली बोलो, मेरे फ्रेंड्स बोलो, रायगढ़ के अंदर हमारा ये कारखाना है. तो वहाँ से मैंने मेरी फ्रेंड को बोला कि यार मुझे, मतलब अभी कुछ डिफरेंट करना है, मुझे लोगों को बताना है कि फेस्टिवल हम इको फ्रेंडली वे के अंदर भी लेके जाके सेलिब्रेट कर सकते हैं. तो फिर उसने मुझे बोला कि शाडू मिट्टी का है या फिर रेड सॉइल का है, हम वो स्टार्ट करेंगे. अच्छा. तो फिर तब से हमने ये लास्ट ईयर से स्टार्ट किया. हम चेंबूर में लास्ट ईयर हमने अराउंड 150 से भी ज़्यादा मूर्ति सेल आउट की थी. तो अच्छा इसका रिस्पॉन्स आया था. अच्छा. और अभी भी, मतलब रायगढ़ में मैं तो लोगों को वही रिक्वेस्ट करूँगा कि ज़्यादा ये जो प्रोडक्शन रहते हैं रायगढ़ से आते हैं, पेन, हमरापुर, ये साइड से आते हैं, तो मैं तो वहाँ के जितने मूर्तिकार हैं सबको यही रिक्वेस्ट करूँगा कि आप प्लीज़ ये जो इको फ्रेंडली आइडल्स है इनको ज़्यादा ध्यान दीजिए बनाने का, कि यहाँ पे जो सिटी के लोग हैं वो इनको अडॉप्ट करना स्टार्ट करें. सो खरंच मित्रांनो, यांची संकल्पना खूप चांगली आहे. आपके पास कितना हाइट तक मूर्ति अभी फिलहाल? हमारे पास 8 इंच से लेके 2.5 फीट तक का हमने मूर्ति रखा है. अच्छा. और अभी कॉस्टिंग क्या चल रही है? कॉस्टिंग तो बहुत रीज़नेबल मैंने रखा है. जो आप 1 फीट की अगर गणपति लेते हो तो आपको हम लोग 1300 में दे देंगे.
तर मित्रांनो, यांच्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्या 1300पासून सुरुवात होतात ह्यांची. 1300 ज्या 1 फूटपासून स्टार्ट होणाऱ्या मूर्त्या आहेत त्या 1300पासून सुरू होणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्या पुढच्या ज्या पुढची हाईट जी आहे तर त्यानुसार त्यांची प्राइस वाढत जाते. सो उसके ऊपर का जो प्राइस है वो कितना है? हाँ, मैंने यहाँ पे प्राइस रेंज ऐसे रखा है कि ये एकदम पॉकेट फ्रेंडली होना चाहिए, क्योंकि मैंने एक इंटेंशन मेरे दिमाग में रखा है कि जितना प्राइस कम रहेगा उतने ज़्यादा लोग ये इको फ्रेंडली आइडल्स को अडॉप्ट करेंगे. तो जो प्राइस रेंज है 1 फीट का आपको मिलेगा 1300 का, और 1 फीट के ऊपर से लेके अगर अपन 1.5 फीट तक लेते हैं तो वो मैं सेल कर रहा हूँ 2200 के अंदर. और उसके ऊपर जैसे ये है 1.25 फीट के, ओके. 1.25 फीट के हो गए या 2 फीट के हो गए. उसमें से कुछ आइडल्स है वो है 2900 और कुछ वहाँ पे आइडल्स है वो है 3500. और एक जो ये परफेक्ट 2.5 फीट का है उसका कॉस्टिंग हमने 4000 रखा है. सो मित्रांनो, पाहू शकता किती पॉकेट फ्रेंडली यांच्याकडे कॉस्टिंग आहे. खूप सुरुवात ह्यांची 1300पासूनच होते, जे की तुम्हाला 1300 रुपयामध्ये सध्या मुंबईमध्ये कुठेही मूर्ती मिळणार नाही. मीही काही ठिकाणी इन्क्वायरी केली तर ज्या हाफ फीटच्या आहेत किंवा थोड्याशा त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्याचीच कॉस्टिंग ऑलमोस्ट 2000 अशी सांगितलेली होती मला काल. त्यांच्याकडे जी कॉस्टिंग आहे ती 1300पासून स्टार्ट होते. त्याच्यानंतर 1300 नंतर त्याच्यापेक्षा थोडी जी मूर्ती जास्त आहे ती 2200, मग 2900 आणि जी 2.5 फुटाची मूर्ती आहे ती 4000. सो ह्यांच्याकडे मॅक्झिमम रेट आहे तो आहे 4000 रुपये. पैंडेमिक सिचुएशन चालू है तो उससे जो गणेश फेस्टिवल है उसके ऊपर कुछ इम्पैक्ट गिरा है क्या? इम्पैक्ट तो गिरा ही है. लाइक अभी जितने बड़े बड़े मंडल रहते हैं उनको गवर्नमेंट ने बोला है कि आप 4 फीट तक की गणपति बिठा सकते हो. और जो घर गृहस्थी वाले लोग हैं जो न्यूज़ नहीं देखते हैं, जिनको कुछ गवर्नमेंट के GR आते हैं उनके बारे में मालूम नहीं है, दे आर वेरी मच अफ्रेड कि लाइक बाबा अगर इन केस हम गणपति लेते हैं तो गवर्नमेंट क्या हमें अलाउ भी करेगी क्या नहीं ये जू चौपाटी जाने के लिए, विसर्जन करने के लिए, तालाब में करने के लिए. तो मतलब बहुत लोग ऐसे कंफ्यूज्ड है कि हमें इस बार हमारे घर पे गणपति लाना भी चाहिए या नहीं. तो ऐसे जितना भी मैंने गवर्नमेंट के ये GR पढ़े हैं तो उसके हिसाब से तो गवर्नमेंट फेस्टिवल बोलता है कि आप लोग सेलिब्रेट, यू कैन सेलिब्रेट, लेकिन उसको बहुत ही शांतिपूर्वक आपको करना पड़ेगा. तो मैं फिर से एक ही बात बोलूँगा कि यू गाइस कैन सेलिब्रेट दिस फेस्टिवल, लेकिन इको फ्रेंडली कर लीजिए कि आपके पप्पा आपके घर पे डिज़ोल्व हो जाए. जो लोग ओनर है इसके, तो इसके ऊपर कुछ इम्पैक्ट गिरा है क्या? मतलब प्राइसिंग के ऊपर लास्ट ईयर भी जो पैंडेमिक सिचुएशन था उसके बाद ये साल भी है, तो इसके ऊपर कुछ फ़र्क गिरा है क्या? हाँ, जो बड़े मूर्तिकार है जो 15 फीट की गणपति बनाते थे, 20 फीट की गणपति बिठाते थे, उनको तो फॉर ऑब्वियस उनके ऊपर फ़र्क पड़ा ही है कि जो बड़े बड़े मंडल उनसे इतनी बड़ी बड़ी मूर्तियाँ लेते थे तो गवर्नमेंट ने तो 4 फीट के ऊपर स्टे लगा दिया, उसके ऊपर तो आप बिठा ही नहीं सकते हो. तो जिन्होंने ऑलरेडी पहले 4 फीट से ज़्यादा की मूर्ति ये बना के रखी है कारखाने वालों ने, तो उनका तो फॉर श्योर दिस इज़ ए लॉस. राइट. और बाकी का जो छोटे मूर्ति में है उनको तो अभी देख रहे हैं बाहर डायमंड चिटका के और ये लाइट वगैरह लगा के, तो दे आर सेलिंग इट फॉर 8000 और ये 6000 10,000 ऐसा. तो मैं तो मतलब वही चीज़ बोलूँगा कि जो बड़े मूर्तिकार हैं उनके ऊपर ज़्यादा इम्पैक्ट गिरा है, जिन्होंने 4 फीट की ज़्यादा की मूर्ति पहले से ही बना के रखी है. बरोबर मित्रांनो, तर काही ज्या गेल्या वर्षीचे जे काही मूर्तिकार आहेत तर त्यांनी ऑलरेडी ज्या गेल्या वर्षी सेल न झालेल्या मूर्त्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. तर त्या गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे 4 फूटच्या वरती तर तुम्ही बनवू शकत नसाल तर त्या मूर्ती किंवा तो जो बिझनेस आहे तो लॉसमध्ये आहे. तर त्याच्यामुळे बराच या धंद्यावर किंवा या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. गेल्या वर्षीसुद्धा खूप पॅन्डेमिक सिच्युएशन होती, यावर्षीसुद्धा पॅन्डेमिक सिच्युएशन आहे थोडीफार. आता थोडं सरकारने थोडे नियम शिथिल केलेले आहेत. तर त्यांना विचारूया गेल्या वर्षीचा त्यांचा एक्सपिरियंस कसा होता. गए साल तो एक हमने ट्रायल बेसिस पे किया था कि चलो इको फ्रेंडली का हमें एक ऐसा जानना था कि कितने लोग इको फ्रेंडली को पसंद करते हैं. तो मेरी जो फ्रेंड है जो ये सब बनाती है तो उसने मुझे बोला कि तू एक काम कर, सिर्फ 15 मूर्ति मेरे से लेके जा और चेंबूर में मतलब देख कि लोग पसंद करते हैं क्या नहीं. मैं लाया था 15 मूर्ति एक ट्रायल के लिए.
बट वो 15 मूर्ति उसके आगे एक ज़ीरो लग गया और 150 से ज़्यादा वो सेल हो गई। तो मुझे बहुत खुशी हुई, एटलीस्ट 150 लोग चेंबूर के अंदर है जिन्होंने मतलब ये शाडू मिट्टी एंड रेड सॉइल जो है उसको पसंद किया। और लास्ट ईयर हमने होम डिलीवरी की थी क्योंकि ये कोरोना काल चल रहा था, तो मैंने सोचा कि सबको, किसी घर पे सीनियर सिटीज़न है, बच्चे हैं, तो मैंने वही सोचा कि मैं सबके घर पे जा के एक स्माइल स्प्रेड करूँगा, खुशियाँ बांटूँगा। और वो करके मैंने खुद सबके घर पे जा के होम डिलीवरी की थी और लास्ट ईयर का एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाइस। तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल की गेल्या वर्षीपासून ही त्यांनी संकल्पना सुरू केलेली आहे आणि गेल्या वर्षी तर त्यांनी कोरोनाच्या जो पॅन्डेमिक सिच्युएशन होती तर त्यामध्ये त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना गणपतीच्या मूर्त्या पोचवल्या होत्या। तुम्हाला माहितीच आहे की शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत या नॉर्मल पीओपीपेक्षा हेवी असतात। सो त्याच्यामुळे त्यांनी घराच्या लोकांना घरोघरी मूर्त्या पोचवलेल्या आहेत। जे एजेड लोक आहेत किंवा जे वयस्कर लोक आहेत तर त्यांना जर पॉसिबल नव्हत्या तर ह्या लोकांनी स्वतः त्यांना आपल्या घरी मूर्त्या पोचवलेल्या होत्या। तर त्यांना मित्रांनो विचारूया आपण की सध्या मार्केटची सिच्युएशन काय आहे, मार्केटमध्ये शाडूच्या मातीला किती किंवा चेंबूरमधील जी लोकं आहेत ती शाडूच्या मातीला किती प्रिफर करत आहेत किंवा त्यांच्याकडे आता कस्टमर बुकिंगसाठी येत आहेत की नाही ते, किंवा त्यांच्या डोक्यात काय आयडिया आहेत की त्यांना पीओपीच्या मूर्ती जास्त अट्रॅक्ट करतात की शाडूच्या मूर्तीला ते जास्त प्रिफर करतात ते। बेसिकली देखने जाएंगे तो पीओपी के जो आइडल्स रहते हैं वो बहुत अट्रैक्टिव रहते हैं और शाडू में हाँ वो लाइटिंग रहते हैं और उनके सीमेंट है ना पीओपी के आइडल्स, तो कैसा है उसके ऊपर फिनिशिंग और घसना ये वो करना बहुत इजी रहता है। उसको अगर वो मूर्ति किधर डैमेज भी हो जाती है तो बहुत इजी रहता है उसे रिपेयर करना, रिवर्क करना। लेकिन शाडू की मिट्टी जो रहती है इसको कोई समझदार इंसान ही समझ सकता है। रेड सॉइल की जो मूर्ति है उसको कोई समझदार इंसान ही समझ सकता है। पहली बात तो इसको प्रोडक्शन करने में ही बहुत टाइम जाता है और साथ ही साथ में मतलब ठीक है, मैं तो यही बोलूँगा कि जो लोग एनवायरनमेंट फ्रेंडली है, जिनको एनवायरनमेंट की फ़िक्र है, जिन्होंने कोरोना काल में समझ लिया है कि व्हाट इज़ नेचर, ओनली दोज पीपल कैन अंडरस्टैंड द इम्पोर्टेंस ऑफ इको फ्रेंडली थिंग्स। वैसे लोग ही ये सब मूर्तियों को पसंद करेंगे। नक्कीच मित्रांनो, ज्या आपण शाडूच्या मूर्ती बघतो तर त्या बनवायलाही खूप टाईम लागतो। जर तुम्ही शाडूच्या मूर्तीचा कारखाना बघितला असेल तर जर साच्यामध्ये जर एखादी मूर्ती बनत असेल तर ती ओली माती सुखायलाच ऑलमोस्ट 1 दिवस पूर्ण जातो। परंतु जर पीओपी तुम्ही बघितलं असेल तर पीओपी तुम्हाला 2 तासात पूर्ण मूर्ती तयार होते, रेडी होते। सो परंतु जरी रेडी होत असेल तरी ती पर्यावरणाला हानिकारक आहे। तर खूप चांगली संकल्पना आहे यांची। सो मित्रांनो, हा होता कुम्हार क्ले आर्ट आणि आज आपण या शॉपमध्ये येऊन त्यांच्या बऱ्याच मूर्त्या दाखवल्या आहेत। जर तुम्हाला मित्रांनो आवडल्या असतील तर प्लीज नक्की या आर्ट कला केंद्राला भेट द्या आणि खरंच खूप सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत आणि यांची कल्पना जी आहे, जी त्यांनी संकल्पना सुरू केलेली आहे ती खरंच खूप सुरेख आहे। सो आणि यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळतील, होलसेल रेटमध्ये मिळतील। सो नक्की या, कोरोना काळात प्लीज निसर्गाला आणि पर्यावरणाला आपल्या मदत करा। सो मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा जर तुम्हाला काही क्वेरीज असतील या रिगार्डिंग तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये विचारा। आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।